विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीस, एकनाथ शिंदे या चौकटीचा पराभव सहज करू शकतो आणि आम्ही नक्कीच महाराष्ट्रामध्ये त्या दृष्टीनं पावलं पडत आहेत. कुणी काही म्हणू द्या, या राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होणार हे नक्की, अशी भविष्यवाणी संजय राऊत यांनी केली. राष्ट्रवादी राजवट लागू शकते हे राऊत यांचं म्हणणं सत्य आहे. निवडणुका लवकर होणं अपेक्षित होतं, मात्र उशीर झाल्यानं राष्ट्रवादी राजवट लागू होईल अशी शक्यता असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं. नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी स्वराज्य पक्षामध्ये प्रवेश केला. सुभाष साबणे यांनी 1999, 2004 आणि 2014 या 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले होते. शिवसेनेच्या उमेदवारीवरती सुभाष साबणे जिंकून आलेले होते आणि आता सध्या ते भाजपमध्ये आहेत. भाजप सदस्यत्वाचा काल राजीनामा देत त्यांनी आज स्वराज्य पक्षामध्ये प्रवेश केला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावरती हल्लाबोल केलाय. ज्यांना आपण लोकसभेमध्ये प्रामाणिक मदत केली ते जजच्या जागेवरून अनेकांना मुंबईला घेऊन गेले. जातीवंत आणि रक्तातील नालायकपणा कसं असतो ते यावरून कळतं, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी संजय काकांना सूचक इशारा दिला. करमाळा विधानसभेवरून भाजप शिवसेनेमध्ये तिढा निर्माण झालाय. करमाळा विधानसभा मतदारसंघावरती शिवसेनेनं दावा सांगत भाजपचा दावा शिवसेनेला अमान्य आहे. सोलापुरातील 5 जागांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची चर्चा करणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे. राज यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मागील 3 विधानसभा निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावलं, मात्र गेल्या 3 विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाच्या मतांची टक्केवारी सातत्यानं घसरत राहिलेली आहे. 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी अनुक्रमे 2019 आणि 101 उमेदवार उभे केलेले होते, मात्र पक्षाला केवळ एक आमदार निवडून आणता आलं. मागील 3 वर्षांमध्ये त्यांनी मिळालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी ही घसरती राहिल्याचं पाहायला मिळालं. प्रत्येक निवडणुकीमध्ये राज राज्याच्या सत्तेचं आपण किंग मेकर होणार असं सांगत आहेत. महाविकास आघाडीतील 3 प्रमुख पक्षांच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळणाऱ्या जागांबाबत ठोस भूमिका ठरवण्याची शिवभाटाच्या प्रमुख नेत्यांची बैठक रविवारी दुपारी बोलावण्यात आली आहे आणि या बैठकीमध्ये पक्षाला मिळणाऱ्या जागांबाबत चर्चा होईल. शिवभाटाला अधिक जागा मिळाव्यात यासाठी त्यांनी दोन्ही काँग्रेसकडे आग्रह केलेला आहे, मात्र त्यांना हव्या असलेल्या जागा देण्यास दोन्ही काँग्रेसचा विरोध असून त्यावरती मात कशी करायची याची रणनीती ठरवण्यासाठी रविवारी दुपारी मातोश्रीवरती प्रमुख नेत्यांची बैठक बोलावण्यात आली. माजी आमदार परशुराम उपरकर आज उद्धव ठाकरे यांची भेट घेत पक्षप्रवेश करणार आहेत. माजी आमदार परशुराम उपरकर हे उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेणार असून ते शिवबाटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. ते मुंबईत कार्यकर्त्यांसोबत दाखल झाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवरती निशाणा साधलाय. आधी ईव्हीएमवरती बोलणारे आता मतदार यादीवरती बोलतायत असा त्यांचा आरोप आहे. सोबतच शिवभाटा ही काँग्रेसच्या मांडीवरती बसलेली असून त्याचा अजेंडा काँग्रेसचाच अजेंड्यावरती आपला पक्ष चालवत आहेत अशी टीका देखील त्यांनी केली. दिंडोरीमध्ये नरहरी झिरवाळ यांची डोकेदुखी वाढली आहे. दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरती शिवसेनेकडून दावा करण्यात आलेला आहे. माजी आमदार धनराज महाले, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे आणि पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. नागपूर येथे झालेल्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी ही जागा लढवण्याचा शब्द दिलेला होता आणि त्यामुळे ही जागा शिवसेनेला सुटेल असा दावा धनराज महाले यांनी केला. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे पालघर दौऱ्यावरती असून ते जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्त्यांना संबोधित करतील. त्यांच्यासोबत खासदार नरेश मस्के देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. महायुतीकडून शिवसेना पालघर, बोईसर आणि विक्रमगड या 3 जागांवरती आग्रही असून नेमक्या या जागा कोणाकडे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झालेली आहे आणि या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केलेले आहेत. शासनानं जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा केलाय. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यामध्ये देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती, असं ट्विट आदिती तटकरे यांनी केलं. लोकशाही आहे, जी भूमिका घेतील ते घेतील. मला तर असं वाटतंय जरांगेने उमेदवार उभे करायला पाहिजेत. लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. कितीतरी पक्ष निर्माण झालेले आहेत, त्यांनी सुद्धा आजमावायला हरकत नाही. छगन भुजबळ यांनी खोचक सल्ला दिला. समीर भुजबळ राष्ट्रपतीमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. समीर भुजबळ हे माझ्याबरोबरच आहेत. ते अजित पवार यांच्यासोबत काम करत आहेत. ते पक्ष सोडणार आहेत किंवा दुसरीकडे जाणार आहेत अशा बातम्या का पेरल्या जात आहेत याबाबत मला माहीत नाही. पण समीर भुजबळ यांच्याबद्दल बातम्यांना काहीच आधार नाही. त्यांच्याकडे अनेक कामं आहेत. त्याशिवाय त्यांना येवल्यामध्ये लक्ष घालावं लागणार आहे आणि सोबतच नाशिकमध्येही त्यांना लक्ष घालून काम करावं लागणार आहे, असं स्पष्ट मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं. गणेश नाईक दुसऱ्या पक्षामध्ये जाणार. हे नाईक यांचं दबाव तंत्र निर्माण करण्याची योजना सुरू आहे. नाईक 3 वेळा पक्ष बदली करून आलेले आहेत. नाईक कुटुंबीय गेले तरी महायुती सक्षम आहे. सक्षम उमेदवार असतील आणि आम्ही नवी मुंबईतील दोन्ही उमेदवार जिंकून आणू. आणि नाही गेल्यास जिल्हाध्यक्ष संदीप नाईक बेलापूर मधून अपक्ष लढणार असतील तर ऐरोलीमधून मी देखील निवडणूक लढण्यावरती ठाम आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी दिली.